तर नमस्कार महिला भगिनींनो, आज आपण अंगणवाडी का पर्यवेक्षिका किंवा अंगणवाडी सुपरवायझर म्हणलं तरी चालेल, या परीक्षेमध्ये येणारे आपण इम्पॉर्टंट म्हणजेच IMP प्रश्न पाहणार आहोत. त्यातील IMP प्रश्न जे आहेत ते संगणकावर आधारित असे आहेत आणि यातीलच काही बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडण्याची देखील शक्यता आहे. ज्यावेळेस तुम्ही पेपर द्याल, पेपर दिल्यानंतर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आम्ही पाठवलेल्या व्हिडिओपैकी एखादे दुसरे तरी प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. तर आता सुरुवातीचे जे 2 प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्या. तर आपण तिसऱ्या प्रश्नापासून आपण कंटिन्यू करणार आहोत. तर DANS म्हणजे काय? तर DANS म्हणजे डोमेन नेम सिस्टीम. तर यातील पहिल्या 2 प्रश्नाचं जे उत्तर आहे ना ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला पाठवायचं. अन्यथा मी व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सांगेन. F1, F2, F3 डॅश डॅश ह्यासारख्या कीबोर्डवरील कीजना काय म्हटले जाते? F1, F2 आणि F3 ह्यासारख्या कीबोर्डवरील कीजना फंक्शन कीज असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फंक्शन कीज. यानंतर तुमच्यासाठीचा 5वा प्रश्न आहे. हे बघा, जर तुम्हाला व्हिडिओ समजत नसेल तरी देखील कमेंटमध्ये सांगा, तर मी नीट प्रकारे घेईन आणि जर समजत असेल तरीसुद्धा काहीतरी कमेंट करा. तर डिजिटलपासून ॲनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? डिजिटलपासून ॲनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला मॉड्युलेशन असे म्हणतात. काय म्हणतात? डिजिटलपासून ॲनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला मॉड्युलेशन असे म्हटले जाते. जो प्रश्न आपण रिपीट घेत आहोत तो प्रश्न IMP आहे, या दृष्टीने बघावा. आणि हे प्रश्न आवडलेस किंवा हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटलास नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. 0 ते 9 पर्यंत लेबल असलेल्या कीजना काय म्हणतात? काय प्रश्न? 0 ते 9 काय? न्यूमेरिक कीज. काय म्हणतात? 0 ते 9 पर्यंतच्या लेबल असलेल्या कीजना न्यूमेरिक कीज म्हणतात. कीबोर्डवरील बाण असलेल्या कीजना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक B हे त्याचं उत्तर आहे. कीबोर्डवरील कीजना काय म्हणतात? नॅव्हिगेशन कीज. कम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जातं? जॉयस्टिक. हे काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे. कम्प्युटरवर गेम खेळण्यासाठी आपण काय वापरतो? जॉयस्टिक. खालीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही आहे? इनपुट डिव्हाइस मॉनिटर. हे काय आहे? इनपुट डिव्हाइस नाही. पुढीलपैकी कम्प्युटर मेमरीचे एकक कोणते आहे? कम्प्युटर मेमरीचे एकक कोणते आहे बरं? तर कम्प्युटर मेमरीचे एकक हे किलोबाइट्स आहे. रँडम ॲक्सेस मेमरी हा प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये आलेला आहे बघा. व्हेरी IMP आणि इम्पॉर्टंट आहे. तर IMP या प्रश्नाच्या दृष्टीने याला बघा. कोणती मेमरी आहे ही? तात्पुरती म्हणजेच टेम्पररी रँडम ॲक्सेस मेमरी. खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमपैकी कशाला ग्राफिकल यूजर इंटरफेस नसतो? ऑपरेटिंग सिस्टीमपैकी कशाला ग्राफिकल काय? तर ऑप्शन क्रमांक D DOS याला काय असतो? ग्राफिकल यूजर नसतो. खालीलपैकी कोणती वैध विंडोज फाईल सिस्टीम नाही? कोणती सांगा बरं? वैध विंडोज फाईल सिस्टीम नाही. तर FAT. कोणते? FAT ही काय आहे? वैध विंडोज सिस्टीम नाही. विंडोज +L चा उपयोग कशासाठी केला जातो? ऑप्शन क्रमांक C डेस्कटॉप लॉक करण्यासाठी. काय? विंडोज +L. भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर कुठे केला गेला? तर भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर हा मुख्य पोस्ट ऑफिस बंगलोर. नीट लक्षात ठेवा, भारतामध्ये सुरुवातीला संगणक कुठे वापरला? तर बंगलोर मुख्य पोस्ट ऑफिस या ठिकाणी बंगलोरच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये वापरलेला होता. अँड्रॉइड काय आहे? अँड्रॉइड काय आहे?
प्रोग्रॅमिंग आहे, ॲप्लिकेशन आहे, मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम का डाटाबेस? काय आहे? मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम, अँड्रॉइड. जुलै 2005 मध्ये कोणत्या कंपनीने अँड्रॉइड या कंपनीला सुमारे $5 करोड मध्ये विकत घेतलं? अँड्रॉइडला कोणी 2005 मध्ये अँड्रॉइडला कोणी तर गुगल या कंपनीने काय केलं आहे? विकत घेतले. सर्व वर्ड कॉम्प्युटरचे डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन काय असते? तर ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर असणार आहे बघा. काय? वर्ड डॉक्युमेंट्सचे. काय? ऑप्शन क्रमांक 1. क्रमांक 7 बायनरी कोडमध्ये कसा लिहिला जातो? क्रमांक 7 जो आहे तो बायनरी कोडमध्ये कसा लिहिला जातो? तर 111 111 तेच 111 असा लिहिला जातो. MAS वर्ड डॉक्युमेंटमध्ये अक्षरे खालील रेड लाईन काय दर्शवते? काय दर्शवते? तर स्पेलिंग मिस्टेक आहे असं दर्शवते. भारतात विकसित झालेल्या परम सुपर कॉम्प्युटरची स्थापना कोणत्या संस्थेने केली? भारतात विकसित झालेल्या परम कॉम्प्युटरची स्थापना कोणत्या संस्थेने केली? कोणत्या संस्थेने केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. तर C.DAC या कंपनीने काय केलेलं आहे? कम्प्युटरची स्थापना विकसित केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुमच्याजवळ येईल. जेव्हा कम्प्युटरवर आपण एखाद्या डॉक्युमेंट फाईलमध्ये काम करत असतो तेव्हा ते डॉक्युमेंट तात्पुरते कोठे साठवले जाते? अतिशय सोपा आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा. रॅममध्ये साठवलं जाते. यानंतरचा 23वा प्रश्न. आणि कमेंटमध्ये सांगा की आपलं जे हे व्हिडिओ आहे तो चांगल्या प्रकारे तुम्हाला अंडरस्टँड होतोय की नाही, किंवा होत नसेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण नीट घ्यायचा प्रयत्न करूया. IBM चे पूर्ण नाव काय आहे? IBM चे पूर्ण नाव काय आहे? तर IBM चे पूर्ण नाव आहे IBM चे पूर्ण नाव इंटरनॅशनल बिझनेस मशीन हा काय आहे त्याचं पूर्ण नाव. खालीलपैकी कोणते स्टोरेजचे सर्वात मोठे युनिट आहे? कोणते? TB हे काय आहे? स्टोरेजचे सर्वात मोठे युनिट आहे. किती बाइट्स एकत्र येऊन 1 किलोबाइट बनते? तर 1024 बाइट्स एकत्र येऊन 1 किलोबाइट बनते. DOS हा एक प्रश्न IMP आहे बघा. नक्कीच नोट डाऊन करा किंवा तिथं IMP असं लिहा त्या वरच्या प्रश्नाला. 25वा प्रश्न त्याला IMP करा. आणि DOS चे काय आहे ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक C. डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. तर ऑप्शन ऑरेकल काय आहे? प्रश्न क्रमांक 27. ऑरेकल काय आहे? तर डाटाबेस सॉफ्टवेअर हे काय आहे? ऑरेकल आहे. टॅली सॉफ्टवेअरचा उपयोग कशासाठी केला जातो? टॅलीचा कशासाठी उपयोग केला जातो? तर खूप इझी प्रश्न आहे. अकाउंटिंगसाठी केला जातो. तर बँकिंगच्या एक्झामसाठी देखील हा प्रश्न विचारलेला होता. तर नोट डाऊन करा. IMP असं लिहा पुढं. लाईक्स कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? तर ओपन सोर्स या प्रकारचे लाईक्स काय आहे? सॉफ्टवेअर आहे. जेव्हा एका संगणकात 2 प्रोसेसर लावले जातात त्यास काय म्हणतात? 2 प्रोसेसर लावले तर ऑप्शन क्रमांक C हे काय असणार आहे? त्याचं उत्तर असणार आहे पॅरलल प्रोसेसिंग. वेबपेजवर एका लिंकवर क्लिक केल्यानंतर दुसरं वेबपेज ओपन होतं त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक C हे याचं उत्तर आहे. भारतात इंटरनेट सुविधा कधीपासून सुरू झाली? तर 1995 पासून भारतात इंटरनेटची सुविधा सुरू झाली. व्हायरस काय आहे? व्हायरस हे एक काय आहे? एक फिल्म, एक कम्प्युटर पार्ट. तर व्हायरस काय आहे? एक प्रोग्राम. ऑप्शन क्रमांक B. खालीलपैकी कोणते विनामूल्य ईमेल सेवा प्रदान करते? विनामूल्य ईमेल सेवा कोण प्रदान करते? तर हे चारही ऑप्शन काय आहेत? बरोबर आहेत. याहू, हॉटमेल हे सगळे काय करतात? विनामूल्य सेवा. भारतात इंटरनेट
वापरणे युजरची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात? आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. तर हे सुद्धा IMP नक्की नोट डाऊन करा. खालीलपैकी कोणत्या कम्प्युटरच्या प्रोसेसरशी संबंध नाही आहे? खालीलपैकी कोणत्या कम्प्युटरच्या प्रोसेसरशी संबंध नाही आहे? तर याचं ऑप्शन क्रमांक 1 हे काय असणार आहे? याचं पहिलं उत्तर असणार आहे अँड्रॉइड. खालीलपैकी कोणते एक स्टोरेजचे माध्यम नाही? स्टोरेजचे माध्यम कोणते नाही? हार्ड डिस्क. ऑप्शन क्रमांक D कीबोर्ड हे काय स्टोरेजचे माध्यम नाही. खालीलपैकी कोणते एक मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर नाही? मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर नाही. कोण? तर ऑप्शन क्रमांक B फोटोशॉप हे काय आहे? मायक्रोसॉफ्टचं ऑप्शन नाही आहे. SRAM DRAM हे संगणक मेमरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 संगणकाचा वेग वाढवण्यासाठी CPU आणि रॅमच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरले जाते? काय वापरले जाते? तर संगणकाचा वेग वाढवण्यासाठी ऑप्शन क्रमांक B कॅच मेमरी वापरली जाते CPU आणि RAM मध्ये. जे IMP प्रश्न आहेत ना त्यांना आपण बघा जास्त जोर देत आहोत, म्हणजे डबल घेत आहोत. यावरून तुम्हाला समजत असेल की जे प्रश्न आपण डबल रिपीट केलेले आहेत किंवा डबल मी वाचलेले आहेत ते प्रश्न काय आहेत? तर ते प्रश्न IMP आहेत परीक्षेच्या दृष्टीने. तर तुम्हाला संगणकावर आधारित अंगणवाडी का पर्यवेक्षकासाठी 10 प्रश्न विचारले जातील. तर ते असणार आहेत तुम्हाला 20 मार्कासाठी. तर त्यामधला 10चे 10 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजेत. सर्वांनी याची नोंद घ्यायची जेणेकरून तिथे तुम्हाला 20 मार्क पडले जातील. आणि बाकीचे जे मार्क आहेत तुमचे GK वरती किंवा अंगणवाडी का सेविकाचे कार्य काय अशा बरेच गोष्टींवरती आधारित विचारले जातील. तर आपण नक्कीच ते सुद्धा टॉपिक घेणार आहोत. तर तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.